हे बघा, निमित्त प्रेमाचं शोधा, प्रेम करण्याचं निमित्त शोधा, एकमेकाचं वैर वाढवण्याचं निमित्त शोधू नका. नमो माय भाषा. जे सद आहे ते चिद आहे, आणि जे चिद आहे तेच आनंद आहे. जे सतत आहे, चिद म्हणजे तेच प्रकाश रूप आहे, आणि जे प्रकाश रूप आहे तेच आनंद आहे. जे पिवळा आहे, चमकदार आहे आणि घन आहे, हे तिन्ही मिळून सोनं आहे. पातळ आहे, गोड आहे आणि पांढरा आहे, हे तिन्ही मिळून दूध आहे. तिन्ही मिळून दूध आहे. तसं जे सद ते चिद, आणि चिद तेच आनंद, आणि आनंदाचा कंद हरी हा देवकी नंदन. किती सुंदर. आमचे दादा महाराज फार सुंदर म्हणायचे बरं का, फार सुंदर भाषा. सत्तेचा आनंद, सत्तेचा आनंद, सत्तेचं ज्ञान, ज्ञानाचा आनंद, आनंदाचं प्रेम, प्रेमाची पंढरी आणि प्रेमाचा मूर्तिमंत आकार पांडुरंग. सत्तेचं ज्ञान, ज्ञानाचा आनंद, आनंदाचं प्रेम आणि प्रेमाची पंढरी आणि प्रेमाचा गाभा पांडुरंग. काय झालं, कशी व्याख्या कशी केली बघा. जे सत आहे ते चित आहे, तेच आनंद आहे, तेच प्रेम आहे, आणि त्या प्रभू प्रेमाचा गाभा म्हणजे पांडुरंग आहे. प्रेमाचा गाभा आहे म्हणून सगळ्यांना जवळ केलं. कळलं का तुम्हाला? यारे यारे, हां हां, यारे यारे, यारे यारे. बाकीच्यांनी सहानुभूती दाखवली पण जवळ कुणी केलं नाही. सहानुभूती सगळ्यांना दाखवता येतो, फुकटची सहानुभूती दाखवायला काय झालं? सहानुभूती दाखवायला काय झालं? तसं सहानुभूती दाखवली पण जवळ केलं संतांनी. म्हणून प्रेमाचा पांडुरंग गाभा. म्हणून नेहमी सांगतो, पुन्हा सांगतो, पुन्हा या दृष्टिकोनातून कळावं. कृष्णापर्यंत कळतं क्षत्रिय, क्षत्रिय परशुराम अमक्या कुळामध्ये कळतं, पांडुरंगाचं कुळ कळत नाही, त्याचं जात कळत नाही. का? सगळ्या जाती त्याच्यात एकरूप झाल्यात म्हणून तो एका जातीचा नाही, सर्व जाती त्याच्या आहेत. हे वैशिष्ट्य लक्षात घ्या. म्हणून तो देवाचा देव आहे. एकांगी देव नाही, तो एकांगी नाही. काय मला काही हे बघा, बालाजी हा सुद्धा विष्णूचाच अवतार आहे, पांडुरंग हा सुद्धा विष्णूचाच अवतार आहे. पण बालाजीला 10 लाख द्या तरी शिवता येणार नाही. जाऊन या, किती प्रयत्न करा, किती प्रयत्न करा, 25 लाख द्या, ते म्हणले नाही, लांबून दर्शन. ते सुद्धा तेलाचा दिवा आहे, परंपरे नीट देव दिसत नाही. माझं बोलणं कळलं का? इथे काय नाही, प्रथम भेटी आलिंगन. काय मजा आहे बघा, प्रथम भेटी आलिंगन. भेटल्यावर आई बापा पांडुरंगा सख्या, हां कसा रे आहेस, हां भागलासी माय बाप्पा, भागलासी माय बाप्पा. हे संतांनीच म्हणावं. दोन्ही हात ठेवूनी कटी, दोन्ही हात ठेवूनी कटी, उभा भिवरेच्या तटी, उभा भिवरेच्या तटी. कष्टलासी साठी, कष्टलासी साठी, भक्ती काजा विठ्ठले. भागलासी माय बाप्पा, भागलासी माय बाप्पा. बहुश्रम केल्या खेपा, होताची क्षीरसागरी, मही दाटली आसुरी. अरे किती त्रास, किती त्रास, किती त्रास रे माय बाप्पा तुला. आता कटावर कर ठेवून आमच्या करता उभायस. भागलासी माय बाप्पा, भागलासी माय बाप्पा. तुकोबारायचा अभंग ऐकून देवाच्या डोळ्याला धार लागली. म्हणले तुकोबाराया, एवढं प्रेमाने बोलणारं कोण नाही हो. काही विकारी देवळाच्या बाहेर असतात आणि बरेचसे देवळाच्या आत असतात. याच्यापेक्षा दुसरं काय सांगू? बरोबर आहे ना. इथे तुकाराम महाराज काय म्हणतायत? पांडुरंगा थकलास रे, तुझे पाय दाबू. म्हणून काही काही लोकांना ते आवडत नाही, पण ते पांडुरंगाची आशा असं करतात. त्याचा अर्थ असा आहे, किती दिवस उभा आहेस रे आमच्या करता. तुला कधी कुणी खुर्ची दिली नाही बसायला. म्हणून तुम्हाला माहिती आहे का, एरवी देवाला लोड नसतो, वारीमध्ये देवाला लोड देतात. म्हणजे थकला तर जरा थोडंसं टेकायला. अहो ही कल्पना सुद्धा किती सुंदर आहे. त्याच्या अस्तित्वाची मान्यता आहे.
कोणी म्हणतील मूर्ती आहे त्याला काय ठकाला होत आहे. नाही नाही, वारी आली आता मग पूजा एकदाच आणि शेजारती नाहीच. मग मागे लोट द्यायचा. मग कधी थकला की नाही असं जरा टेकायचं, असं जरा टेकायचं. काय संत लिहितात गोड हो. भागला सीमाय बाप्पा, भागला सीमाय बाप्पा. मग यांनी म्हणावं तुकोबाराया तुमच्यामुळे मी. एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा, बघा कसा गोड आहे. तुकाराम महाराज जेव्हा सदैव वैकुंठगमन झालं तेव्हा अभंग असा आहे, माझ्या प्रेमाचा पुतळा, माझ्या प्रेमाचा पुतळा तुका टाको निया गेला, तुका टाको निया गेला. पांडुरंग रडे स्पुंदे, पांडुरंग रडे स्पुंदे, माझ्या जीवित्याचा छंद म्हणे रुक्मिणीचा कांत, म्हणे रुक्मिणीचा कांत, पांडुरंग रडे स्पुंदे. काय गंमत आहे, काय गंमत आहे, काय गंमत आहे. भक्त रडतो, इथे देव रडतो. कारण का दोन्हीची एकरूपता आहे. हेच वारकरी संप्रदायाचं प्रेमाचं अधिष्ठान, हाच त्या ज्ञानाचं प्रेम हा विलास आहे, प्रेम हा आनंद आहे, प्रेम हे कौतुक आहे. आणि हे जेव्हा प्रगट होईल तेव्हाच परमार्थातला आनंद भोगता येईल, परमार्थ कष्ट वाटणार नाहीत. मी नावं ठेवतो असं नाही आहे, उगीच त्या पिंपळाच्या भोवती फिरायचं काय गरज आहे का काही. फिरायचं 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 फिरायचं. म्हणजे मुंबईला फडके गणपतीचं कालचं तिथं ते आहे, ते फिरत होते. मला म्हणाले बाबा महाराज काय झालं. मी म्हटलं ऐक थकून जाल. कालच तुमचा पोरगा म्हणत होता सांगा आमच्या आईला काही फिरत बसते. म्हटलं आई तुला एक सांगू का, तू आजपासून फिरणं बंद कर, तुझ्या भोवती देव फिरतो हे शिक. माझं बोलणं कळलं का, साधा परमार्थ. तू देवाच्या भोवती फिरण्यापेक्षा देव तुझ्या भोवती फिरतोय म्हणून तू जिवंत आहेस आणि म्हणून तू फिरतेस. ते म्हणले बाबा महाराज चांगलं सांगितलं. म्हणून ठाईचं वैसोनी करा एकचित्त. उगीच त्रास, साधनाची खटपट, कर्मधर्म, उगीच कर्मकांडाचा प्रश्न हे केला म्हणजे ते होईल, ते केलं. कालच कोणीतरी मला सांगितलं, आश्चर्य ऐकाल तुम्ही. एक मुलं ते काहीतरी झालं आणि त्याचे पाय असे झाले, मेलं ते असं झालं. तर त्याला विचारलं गेली असं का झालं. नाही ते पुढच्या जन्मी कोंबडी होणार आहे म्हणून अशी पाय झाली. म्हणजे विचारणारे धन्य आणि मानणारे धन्य. काय अवघड आहे हो. म्हणजे माणसाला किती अबुद्ध समजलं जातं आणि किती मूर्ख ठरवलं जातं याचं हे कालच मी ऐकलं. काय कोण काय केलं म्हणजे आमको होईल. अरे कशाचं काय होतं, सगळा प्रभू प्रेमाचा विलास आहे, विलास आहे, विलास आहे. पाप बीप हे शब्द काढूच नका. विशिष्ट भूमिकेवर गेल्यावर ही भूमिका येतच नाही. माझं बोलणं कळलं का. हे जीवनमुक्ताचं लक्षण आहे. ब्रह्मस्थिती आहे, कळल्यानंतर तिथे पाप पुण्य ह्याच्यात तो अडकतच नाही, त्याच्या पलीकडे गेलेला असतो. म्हणून प्रत्येक वेळेला आपल्याकडे पाप पुण्याची कल्पना आहे. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला, सांगा विनवितो तुम्हाला संत महंत सिद्ध ऋषी. अरे कोण वाया गेला, फक्त प्रभूचं नाम घे. आणि म्हणून नामस्मरण घेणं हा सुद्धा प्रभू प्रेमाचा चिद्विलास आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आवडीने प्रेमाने बघा. उघड समाधी हरिकथा सोहळा, नर नारी बाळा लहान थोरा. उघड समाधी, उघड समाधी, नर नारी बाळा लहान थोरा. म्हणून या ठिकाणी ना तरी आनंदाचा ठाव तो आपुलाची की अनुभव. आता यावनी काय देव भक्तपणाचे पाडे, म्हणून भक्ताचीच होणे घडे स्वय देव. म्हणून या अवस्थेमध्ये भक्ताला देव व्हावं लागतं. देव भक्त होतो, भक्त देव होतो. भक्त देव देवतार्चन, भक्त देव देवतार्चन. मग काही वेळेला देवपूजा करतो. म्हणून एक लक्षात घ्या, लहानपणी आई आपल्याला ओवाळते नाही का. ओवाळणं ही पूजाच आहे की, ओवाळणं ही पूजाच आहे. आई ओवाळते, मग बायको ओवाळते, बरोबर आहे ना.
भाऊबीजेला बहीण ओवाळते, हे आपल्याकडे असं ओवाळून टाकण्याची पद्धतच आहे. आलं का? हां, ठराविक दिवशी दिवाळीचं स्नान बघा, पाडव्याला बायको, दुसऱ्या दिवशी बहीण, दसऱ्याच्या दिवशी आरती घरातली आई करते शिलंगानवरून आल्यानंतर. त्या 5 ज्योती आहेत. त्या 5 ज्योतीचा अर्थ असा आहे, तू एवढा मला प्रिय आहेस की माझे पंचप्राण तुझ्यावर ओवाळून टाकावे. पंचही प्राणाचा उजळीन दीप, पंचही प्राणाचा उजळीन दीप, माझे 5 प्राण तुझ्या ओवाळून टाकावे. पण माझ्या बाबा तू सुखी आस बरं का, सुखी आस, सुखी आस, आमचं काही होऊ दे पण तू सुखी आस. असं बाळाच्या सुखाकरता सतत झोरत असते ती आई, तसं भक्ताच्या सुखाकरता सतत झोरत असतो तो विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल माऊली. दुसरं काय सांगू तुम्हाला? तोच माझा विठ्ठल, तोच माझा जीवलग, तोच माझा सखा. सगळे निमित्त त्याला टेकलेली माणसं आहेत. हे जग असं आहे, एक शब्द वावगा गेला तर ते निमित्त करून आयुष्यभर एकमेकाची वैरी होतात. एक शब्द निमित्याचा धणी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. किती सुंदर संत वचन आहे. निमित्त, काहीतरी निमित्त लागतंय बरं का. वाटण्या मनासारख्या झाल्या नव्हत्या, काहीतरी निमित्त होतं, त्याच्यातून सुरू झालं. कळलं तुम्हाला? तुम्ही वाटणी बरोबर केली नाही, तो मध्यस्थ तुमच्या बाजूचा होता. 5 तोळे तुम्हाला सोनं जास्ती का? अगं म्हणली तसं नाही, तुम्हाला एकच मुलगा आहे, आम्हाला 2 मुलगे आहेत. म्हणून थोरला दादाच म्हणाला तुला सोनीच्या अंगावर 5 घे. मी काही घे म्हटलं नाही, घेऊन टाक. माझं बोलणं कळलं का? निमित्ताचा धणी. प्रत्येक मनुष्य असं निमित्त शोधत असतो. हे बघा, निमित्त प्रेमाचं शोधा, प्रेम करण्याचं निमित्त शोधा, एकमेकाचं वैर वाढवण्याचं निमित्त शोधू नका. हाच वारकरी संप्रदाय आहे. तसं जेवढं जगण्याचा येईल तेवढा प्रयत्न करतो. अगदी काही मी काही कालच सांगितले, काही संतही नाही, साधा तुमच्यातलाच एक आहे, संसारिक आहे, बायको आहे, मुलं आहे, नातवंड आहेत, पंतवंड आहेत, सगळं आहे. फक्त जरा त्यातल्या त्यात नीट वागण्याचा प्रयत्न करतो. याच्यापेक्षा दुसरं काही करू शकत नाही मी. मला तुकोबा व्हायचं नाही, मला ज्ञानोबा व्हायचं नाही. शेवटचा श्वास त्यांच्या स्मरणात गेला तरी पुष्कळ झाला. दुसरं काय पाहिजे हो जीवनामध्ये? काय पाहिजे? उगीच कशाला जोखम घेता अंगावर? बाळकासी चिंता काय पोट व्यथा, जया शिरी मायबाप. ज्याच्या शिरावर मायबाप आहेत त्यांनी कशाला चिंता करावी? भाजी आणली का, दूध आणलं का, सगळं तो बघत असतो. मुलगा झोपलेला असतो, बाप सकाळी उठतो, दूध घेऊन येतो, भाजी घेऊन येतो. मग ती म्हणते त्याला शिकवा. काही गरज नाही म्हणली, वेळ आल्यावर आपोआप शिकेल, वेळ आल्यावर आपोआप शिकेल. आता नाही शिकला तर शिकेल. आता त्याचे झोपाय आपण आहोत म्हणून झोपतोय ना, आपण आहेत म्हणून झोपतोय ना. आपण गेल्यानंतर उठावंच लागेल ना त्याला. आईचं नाही ऐकलं तरी बायकोच. आणि एवढं वाईट वाटून घेऊ नका. दुसरं कोणाचं ऐकण्यापेक्षा केलेल्या बायकोचं ऐकणं हे काय वाईट नाही, त्याच्याबद्दल सुद्धा वाईट वाटण्याचं कारण नाही. मी पखवाज वाजवणार आहे तेव्हा दोन्ही बाजूनी बरोबर बडवत असतो मी. याला कमी म्हणायचं नाही, याला जास्ती म्हणायचं नाही. जीवनाचा अंगच असा आहे जीवन. हे बघा, कसंही दोन्ही विषम वाजले तर तिकडे 10 तिकडे 10 तिकडे 10. कळलं का तुम्हाला कसं वाजत असतं? हे असं 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 वाजवत, पण सगळ्यात 10 म्हटलं की दोन्ही बरोबर येतात. तसं जीवनामध्ये विषम असतंच, पण शेवटी सुखाची सम जमली की काम झालं. सम जमली की गाणं वाह क्या बात आहे. तुम्हाला समेच माहिती आहे का, ज्याला ताल कळत नाही त्याची सुद्धा मान हलते. सम कशी आहे? वाह वाह. आता हे बघ, एकाने प्रश्न विचारला, हे खतरनाक भाग आहे. मागच्या काळातली एक नामांकित गायिका, वागळे हॉलला पुण्याला कार्यक्रम होता. म्हणजे इतकं माणसांनी उर्मट होऊ नये. मला जर विचारलं असतं तर सांगितलं असतं मी, पण माझं वय तेवढं लहान होतं. अहो समोर बसले होते. आता मला सांगा, तुम्हाला सगळ्यांनाच अमृतानुभव सांगायला यायला पाहिजे असं आहे का? नाही ना.
आता तुम्ही जर वा म्हणला तर मी तुम्हाला म्हणायचं का इथे येऊन सांगा पाहू? त्याला बरं वाटलं, वा म्हणला. गाणं थांबवलं तिने. का वा म्हणलास? ओठ. माझ्या समोरची गोष्ट आहे. त्याला उठून मागच्या बाजूला बसवला. किती उर्मटपणा बरं का. विद्या असावी पण एवढा गर्व नसावा. विद्या असावी. तो जर म्हणला असता तिकीट काढून आलोय, फुकट बसतो नाही, तूच उतर खाली, काय राहिलं असतं तिचं? माझं बोलणं कळलं का? हां, म्हणून गर्व सुद्धा असावा. एक तुम्हाला सांगू का, काही काही माणसांना ते बोलणं सुद्धा शोभून दिसतं. अहो, काही काही माणसांना गर्व सुद्धा शोभून दिसतो. काही काही माणूस वाकलं तर ते उगीच वागतंय असं वाटतं, नाटक वाटतं. म्हणून तो थाट माट ते बोलण्याची ऐट ते सुद्धा शोभून दिसावी लागते. ते कुणी कुणाचं अनुकरण करून जमत नाही. कळलं का? माझं बोलणं लक्षात ठेवा. कुणी कुणाचं अनुकरण करून जमणार नाही. एखाद्या मोठ्या माणसाने शिवी दिली, वा 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 वा, त्याला वाटतं शिवी दिली म्हणजे आपल्यावर लक्ष आहे. आणि दुसऱ्यांनी गोड बोललं तर वाजला. मी म्हटलं त्याची शिवी नाही म्हणले, त्याचा अर्थ निराळा आहे. ते मला एवढं जवळचे मानतात की त्यांची कल्पना आहे, गाढव म्हटलं तरी मला काही वाईट वाटणार नाही, एवढी त्यांचं माझं प्रेम आहे. म्हणून हा प्रेमाचं नातं आहे. म्हणून या ठिकाणी आता देव आणि भक्त एक असल्या कारणाने संतांनी शिव्या जरी दिल्या, कुठे आला मुद्दा, तरी त्याला काहीही वाटलं नाही. मला शिव्या देतो, देऊ दे देऊ 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 दे देऊ दे. हां, काय तुकाराम महाराज असेच रंगात आले देवभक्तपणाच्या. काय तुम्हाला सांगू, अभंग इतका सुंदर आहे ना, बोलता बोलता आठवत आहे बघा. एवढीच कृपा आहे, दुसरं काही नाही. देव भेटले समोर. काय तुकाराम महाराज, कसं काय? काय रे म्हणले, असं काय ठरलंय का आम्हीच तुझ्या पाया पडावं? असं काय ठरलंय आम्ही तुझ्या पाया पडावं? देव म्हणले मग काय करा? चाली नारायणा घाली दंडवत, आपुल्या कल्याणा लागोन या. काय अभंगवाणी आहे हो. चाले नारायणा वाक घाल दंडवत. देव म्हणले ठीक आहे, ठीक आहे, पडतो बाबा पाया, पडतो बा. आमचे योगे तुझे देवपण, आमचे योगे तुझं देवपण. मग देव वाकायला लागला. अर्ध्याचं तुकाराम महाराजांनी पकडला छातीला. अरे म्हणून तर एवढ्या लांबून चालत येतो रे तुझ्याजवळ. आम्हाला कळत नाही का आमच्या हृदयात तू आहेस. पण हृदयात जरी असला तरी पंढरीला चालत येताना भजन करता करता तुझा आनंद भोगणं. नमो माय भाषा.